राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच सिऊर्स येथल्या दिल्ली पब्लिक स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व एकूण कार्यपद्धतीचा आढावा घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने मंत्री गणेश नाईक यांचं अतिशय अनोख्या आणि कल्पक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं, ज्याने उपस्थितांची मनं जिंकली. विद्यार्थ्यांमधील ही सर्जनशीलता पाहून गणेश नाईक यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांना दिलं जाणारं जागतिक दर्जाचं शिक्षण आणि राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीची बारकाईने पाहणी केली. केवळ औपचारिक भेट न ठरता मंत्री गणेश नाईक यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी शैक्षणिक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पर्यावरण संवर्धनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गणेश नाईक यांच्या हस्ते शालेय प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश केवळ घोषणेपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीत आणण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. आधुनिक शिक्षणासोबतच मुलांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी यावेळेला नमूद केलं. या प्रसंगी दिल्ली पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर H.S. वशिष्ठ, नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे आणि शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.